नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर सकाळी लवकर उठून आवरून घेतलं बघा आणि देवपूजा वगैरे केलेली आहे. देवपूजा केल्यानंतर मग आज मला मंगळवार होता, त्यामुळे धन्वंतरी सेवा करायची आहे. ते फुले बघा आज खूप मिळालेली होती, त्या सर्व देवांना मी वाहून घेतली आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला होता. सकाळी नाश्ता वगैरे केला, नाश्त्याचा नैवेद्य केला. मग आधी सर्वांनी नाश्ता वगैरे केला. तर आज मंगळवार होता, त्यामुळे मला धनकुंचन सेवा करायची होती. धनकुंचन सेवेचं साहित्य सगळं काढून ठेवलं आणि मग मला आता धनकुंचन सेवा करायला गेली. तर ते सामान विकत नव्हतं. सेवेचं प्लेट असू दे, ग्लास असू दे, त्यावर विष्णूची मूर्ती असते, सगळं म्हणजे हत्ती वगैरे असं असतं. तर ते विकत मिळतं, ते तुम्ही घेऊन या. मी घेऊन आलेली आहे आणि आता त्यांच्या महिन्यात आपली सेवा करत आहे. ते खूप मला अनुभव आलेले आहे. ही सेवा मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला करायची आहे. तर मी आता 2-4 महिने झालं करत आहे. तर मला थोडा फरक पडलेला आहे. तर त्यात बघा हळकुंड 5, लवंगा 5, वेलदोडे 5, मोती, लक्ष्मीची मूर्ती, तांदूळ असं सगळं असतं. ते चांदीच असतं आणि त्यामुळे ती पूजा करायची आहे. तर पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः हा मंत्र म्हणून एक साहित्य टाकायचं आहे. तर प्लेटमध्ये बघा पिवळ्या बांगड्या, हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या ठेवायच्या आहेत. त्यावर तांदूळ ते साहित्य ठेवायचं. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय म्हणायचं आहे आणि हळदी लावायचं आहे. अशी मी पूजा केलेली होती. पूजा केल्यानंतर दुधाचा नैवेद्य अशी पूजा झालेली आहे बघा. आणि फूल असं जास्वंदीचं फूल लागतं आणि माझ्याकडे झेंडूची पण फुले होती, ती पण फुले वाढलेली आहे. पूजा कशी वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे चॅनल नवीन आहे, त्यामुळे डेली ब्लॉग पाहा, सपोर्ट करा आणि शेअर पण करा. पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर